मुंबईमधलीच प्रॉपर्टी करून देते. ओके. त्याचं कारण असं आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिकडे कनेक्टिव्हिटी, भारतातल्या मोठ्या मोठ्या कनेक्टिव्हिटी तिकडे कनेक्ट होत आहे. त्याचं रँकिंग वाईज सांगायला गेलं तर सगळ्यात फर्स्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. जरी तुम्ही जर प्रॉपर्टी महामुंबईमध्ये इन्व्हेस्ट करत असाल आणि या ठिकाणी प्रॉपर्टी घेतल्यानंतर तुम्हाला एअरपोर्टचा काही वापर नसला तरीसुद्धा एअरपोर्टच्या जवळपासचा एरिया असल्या कारणाने त्या ठिकाणीची ग्रोथ जी आहे, व्हॅल्युएशन जी आहे ना प्रॉपर्टीची, ती वाढतच जाणार आहे. पहिलं. दुसरी कनेक्टिव्हिटी आहे शिवडी टू न्हावाशेवा सीलिंग, ज्याला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड बोलतात. ही जी कनेक्टिव्हिटी आहे 22 किलोमीटरचा सीलिंग होतोय, तो भारतातला सगळ्यात मोठा सीलिंग आहे आणि तो ज्या ठिकाणी लँड करतोय तिथून खूप जवळच आपल्या प्रॉपर्टी आहे असल्या कारणाने तिकडची व्हॅल्युएशन त्याच्यामुळेही वाढणार आहे. अशा भारतातल्या बऱ्याच मोठ्या कनेक्टिव्हिटी तिकडे कनेक्ट होत आहे. जसं तुम्हाला माझ्या बाकी स्टाफने पण सांगितलं आहे. तर मग त्याच्यामुळे तिकडे आजच्या तारखेला या कनेक्टिव्हिटी चालू व्हायच्या एका टाइम पिरियडवरती आलेले आहेत. मग त्याआधी जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय तर त्या ठिकाणी तुमची व्हॅल्युएशन दामदुप्पटच्या हिशोबाने होताना दिसेल. शिवाय माझ्या कंपनीने खूप चांगल्या ऑफर तुमच्यासाठी तर ठेवलेल्याच आहेत. तर मग त्या कारणामुळे लवकरात लवकर या आणि संपर्क साधा नियर बाय प्लॉट कंपनीशी. म्हणजे नक्कीच की ग्राहकांनी इथे केलेली इन्व्हेस्टमेंट ही त्यांच्या फ्युचरसाठी खूप फायदेशीर ठरू शकते असं सरांना सांगायचं आहे. सरांनी आत्ताच आपल्याला कनेक्टिव्हिटीबद्दल सांगितलं आहे. ग्राहकांच्या जास्तीत जास्त फायदेशीर काय गोष्टी ठरू शकतात त्याबद्दल आपल्याशी चर्चा झालेली आहे. सर, पुढचा प्रश्न असा की कोणकोणत्या टाईप ऑफ प्लॉटसाठी ग्राहक तुमच्याकडे येऊ शकतात इन्व्हेस्टमेंटसाठी? जसं की माझ्याकडे बरेच टाईप ऑफ प्लॉट आहेत. पहिलं आहे कमर्शियल, नंतर रेसिडेन्शियल, बंगलो प्लॉट्स किंवा फार्मिंगचेही प्लॉट्स आहेत. असे बऱ्याच वेगवेगळ्या टाईप ऑफ प्लॉट आपल्याकडे आहेत. आणि त्या संदर्भात सांगायचं झालं तर सिडको लिस्टेड प्लॉट पण आहे आपल्याकडे, जे जास्त ग्राहक प्रेफर करतात. अशा प्रकारचे पण प्लॉट आहे. पनवेल लोकेशनला प्लॉट आहे आपल्याकडे. नंतर उरण लोकेशनला प्लॉट आहे. जसं रांजणपाटाचं स्टेशनबद्दल तुम्हाला माहिती दिलीच असेल. तर मग अशा प्रकारे त्या लोकेशनला आपल्याकडे प्लॉट आहे. आता याच्यामध्ये सुद्धा कमर्शियल, रेसिडेन्शियल आणि मल्टीपर्पज आपल्याकडे जे प्लॉट आहे तर ग्राहकांना सोयीस्कर पडतं डिसिजन घेण्यासाठी. राईट. की तुमच्याकडे समजा काही जणांना घर बांधण्यासाठी पाहिजे असेल, काही जणांना एक ऑफिस प्रिमायसेससाठी बिल्डिंग उभी करायची असेल, तर अशा प्रकारचे टाईप ऑफ प्लॉट माझ्याकडे आहेत अवेलेबल. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर टाईप ऑफ प्लॉट्समध्ये ग्राहकांना लक्षात घेऊनच त्यांनी इथे प्रकार तिथे मांडलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत. सो खूप छान. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया की महामुंबईतल्या तुमच्या या प्रोजेक्टचं इन्फ्रास्ट्रक्चर कशा प्रकारचं असू शकेल? हे थोडंसं डीपली मी जाऊन सांगायची इच्छा आहे. हो, नक्की. की बघा, जुनी मुंबई जी आहे त्या जुन्या मुंबईचा विकास कशामुळे झाला तर त्या ठिकाणी स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला. त्याच्यामुळे त्या ठिकाणी लोकांची आवक वाढली, म्हणून जुनी मुंबई पॅक होत गेली. त्याच्यानंतर जुन्या मुंबईला जवळपासचा एरिया नवी मुंबईने अवेलेबल करून दिला, ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईने. आणि या दोघांना जोडण्याचं काम वाशी मानपूरच्या ब्रिजने केलं. वाशी मानपूरचा जो क्रीकचा ब्रिज आहे